आज आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आज पदग्रहण या ठिकाणी संपन्न होते। राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, श्रीमंत सरदार घराण्यातील अंजनाजी मासाहेब दादा, उपस्थित सर्व शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं तर आजचा ऐतिहासिक आणि दिमागदार असा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी शहराच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलं, ज्यांनी या शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलं, असे देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली। या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून संतोषभाऊ दाभाडे पाटील यांना शहरातल्या जनतेनं काम करण्याची आपला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि त्याचप्रमाणे 28 नगरसेवक नगरसेविका हे देखील प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक किंवा तिथले प्रतिनिधी म्हणून आता काम करणार आहे। मी प्रथमतः संतोषभाऊ दाभाडे आणि सर्वच नगरसेवक नगरसेविकांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त करतो। आजचा सोहळा पार पडत असताना ज्या भव्य अशा डॉक्टर केशव बलराम हेडगेवार भवनमध्ये संपन्न होतोय, ही इमारत देखील आपल्या नगरपालिकेची संपूर्ण शहरात वैभव असलेली इमारत आहे। शिवशंभू स्मारकामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि आज पदग्रहण होत असताना संतोष भाऊला देखील माझी विनंती असणार आहे, येणाऱ्या 5 वर्षाचा विचार पाहता शहरातल्या सर्व राजकीय पक्षातल्या मंडळींनी देखील आणि जवळपास 80,000 जनतेने तुम्हाला एका विश्वासानं या पदावरती बसण्याची किंवा काम करण्याची संधी दिलेली आहे। राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा संपूर्ण कारभार एक चांगल्या पद्धतीनं हाताला आपण सर्वजण पाहतोय आणि महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये काम करत असताना या तळेगाव दाभाडे शहरात देखील महायुतीचे आपण सर्व लोकप्रतिनिधी आहात। म्हणून मुख्यमंत्री मोदयांकडे येणाऱ्या काळात आपल्या आंध्रा नदीवरनं किंवा आंध्रा डॅमवरनं जी आपल्याला बंद पाईपलाईनद्वारे स्टेशन भागाला पाणी द्यायचंय, ती देखील जवळपास 80-90 कोटीची स्कीम ही मंजूर करून आणायची। एक चांगल्या पद्धतीचे क्रीडा संकुल या शहरामध्ये असलं पाहिजे। इथली ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता काही भागातील रिंग रोड सारखे आणि डीपी रोड देखील आपल्याला नव्यानं तयार करायचे। आज मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल या शहरातील रस्ते देखील चांगल्या पद्धतीने आता डांबरीकरण करून मजबूत केले जात आहेत। मागील 3 वर्षाच्या कालावधीत जेवढा डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आणता येईल तो आणण्याचा प्रयत्न केला आणि आज गाव भागातले किंवा स्टेशन भागातले रस्त्यांची कामं जी सुरू आहेत, पुढील अजून 4-5 महिने ही सगळी कामं चालू राहणार आहेत। जो निधी दिलाय त्याची काही प्रत्यक्षात कामं सुरू आहेत, काही टेंडर प्रक्रियेला आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यावरती भर पडर घेऊन आपल्याला ती कामं देखील पूर्ण करायची आहेत। आणि रस्त्याची कामं होत असताना हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे याकरता आपण संपूर्ण शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कव्हरेज करण्याचं किंवा आपण त्याला
एक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं देखील काम केलेलं आहे. मला हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की फक्त आपण रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधेच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या पद्धतीचे महत्वाकांक्षी प्रकल्प देखील या शहरामध्ये आले पाहिजेत आणि ही अपेक्षा या 28 नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडे देखील आमची असणार आहे. कुणाला नगराध्यक्षाची संधी मिळाली, उद्या उपनगराध्यक्ष पदाची संधी कुणाला द्यायची, किती काळ द्यायची, कुणाला सभापती म्हणून वेगळ्या खात्याची जबाबदारी द्यायची, हे देखील आम्ही सर्वजण मंडळी बसून निर्णय घेऊ. परंतु जो काळ तुम्हाला मिळेल त्या काळामध्ये किंवा त्या कार्यकाळात आपण योग्य ते काम केलं पाहिजे. शेवटी पद हे मिळवण्याकरता किंवा प्रतिष्ठेकरता नाही, तर या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता ही जबाबदारी देखील तुम्ही स्वीकारून काम करावं. या शहराचं वैभव म्हणत असताना ही सुंदर अशी इमारत तुमच्या ताब्यात दिली. हा सोहळा खूप चांगला एक दृश्य देणार आहे. या गावाचं गाव पण टिकवणार आहे आणि हेच पुढच्या काळात आपल्याला टिकवणं ही देखील आपली जबाबदारी असणार आहे. जेवढी सुंदर इमारत केली तेवढं सुंदर शहर करण्याची जबाबदारी तुमची आणि तुम्हा सर्वांची असणार आहे. आगामी काळामध्ये चीफ ऑफिसर तुम्हाला जर कामाच्या बाबतीत पुढे हायवे करता येणार नाही, पाठपुरावा करावा लागेल, प्रस्ताव मंजूर करून घ्यावे लागतील, चांगल्या पद्धतीनं निधी कसा आणता येईल त्याकरता मी असेल, बाळाभाऊ असेल, आम्ही सगळेच तुमच्या सोबत असतो. परंतु तुम्ही जर पुढे कामात कसर केली तर मी कुणाचाही विचार करणार नाही. जेवढे तुम्हाला फेटे घालून रुबाबात आले तेवढा पान उतारा करायला सुद्धा मी पुढे कमी करणार नाही. कारण जरी मी आमदार असलो तरी मी आमदारकी मिरवली नाही, मी नगरसेवकासारख्या शहरात काम केलं प्रशासकीय काळामध्ये. मग आपली जबाबदारी काय ही स्वीकारून आपण ज्या वेळेला काम करू त्यावेळेला नक्की त्या शहरातील अनेक कामं, अनेक प्रश्न सुटतील. बरेच प्रश्न आहेत परंतु कामं कधी संपत नाही. कामं वाढत असतात, अपेक्षा वाढत असतात. शहरातल्या नागरिकांच्या तुमच्याकडे देखील अपेक्षा आहे. वाजतात तुम्ही जॅकेट वरती आलाय, फेटाही घातलाय, मलाही फेटा नाही घातला आणि म्हणले नाही की फेटा वाटायचा का तुमच्या हाताने घालायचं आहे, हाताने घालणार. या सदनामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्हाला फेटा सुई घालणार नाही. इथं मी बांधतो परंतु ठीक आहे. एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना संतोष भाऊ तुमच्यावरती जबाबदारी मोठी आहे. तुम्ही कष्ट करणारे आहात. तुमच्याकडे देखील एक चांगल्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत हातामध्ये घेऊन तुम्ही काम करता आम्ही जवळून पाहिलं. म्हणून उद्याच्या काळात आपण नक्की त्या शहरातील चांगल्या पद्धतीचे काम करूया. शहरातल्या जनतेची विश्वासार्हता आपल्याला टिकवणं आणि त्यांचं मन जिंकणं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं ही देखील उद्याच्या काळात मोठी जबाबदारी घेऊन काम करून मी खरं तर आज सकाळी 10ची वेळ सांगितलेली कार्यक्रमाची. पुढचे कार्यक्रम काय नियोजित आहेत मग मी सर्वसामान्य मान्यवरांची, इथे उपस्थित असलेल्या शहरातील सर्व वडीलधारी लोकप्रतिनिधींची दिलगिरी व्यक्त करतो. मला पत्र असं आले की आपल्या विठ्ठल मंदिर देवस्थानची जागा 1.5 एकर भुयारी गटर योजनेकरता म्हणजे तिथं आपल्याला जो STP उभा करायचा त्याकरता देण्याचा निर्णय आजच तुम्ही घेतला. खूप चांगलं काम आपल्याला जसं मी मागे सांगितलं की स्टेशन भागातली पाणी योजना आपल्याला आंध्रा धरणावर बंद पाईपलाईनद्वारे आणायची, ते काम असेल, इथल्या गार्डनचं काम असेल, क्रीडांगणाचं काम असेल, DP रोडची कामं असतील, ही कामं आणि त्याचबरोबर भुयारी गटर योजनेचा जो अर्धवट प्रकल्प आहे त्या बाबतीत देखील माझी एक तुम्हाला शेवटची सूचना आहे. मागच्या 3 वर्षाच्या कालावधीत जवळपास आपण या नगरपालिकेत 80-85 कोटी रुपयाचा निधी आणला. त्या निधीमध्ये कामं प्रत्यक्षात किती झाली आणि बिलं अदा किती केली हे देखील तुम्ही सर्वांनी तपासा. आपल्या आपल्या प्रभागात किती कामं झाली ती प्रत्यक्षात खरी झाली
का चुकीची केलेली आहे कामांच्या बाबतीत कुठला ठेकेदार असेल कुठला अधिकारी असेल कुणालाही पाठी घालू नका आपलं काम प्रामाणिकपणे ठेवा ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र